श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कुलदेवीचा उपवास कोणी करावा आणि सर्वात आधी म्हणजे कुलदेवीचा उपवास कधी करावा याच्याच विषयीची अगदी संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर नक्की करा आणि कमेंटमध्ये लिहा तुमची जी कुठली कुलदेवी आहे ती कुलदेवी लिहायची आहे किंवा ओम श्री कुलदेवताभ्यो नमः हा नक्की लिहा. बघा, सगळ्यात आधी कुलदेवी जी आपल्या कुळाचं रक्षण करत असते, कुळाचा उद्धार करत असते, आपल्या कुळाची कुलदेवी माहिती आहे का हे जास्त महत्त्वाचं आहे. बघा, कित्येक जणांना आपली कुलदेवीच माहीत नसते. बघा, माझी कुलदेवी माहीत आहे तर त्या कुलदेवीचा उपवास आपण करू शकतो. पण ज्यांना माहितीच नाही तर त्यांनी आधी आपल्या कुलदेवीची ओळख करून घ्यावी की आपण आपली खरी कुलदेवी कोण आहे. आपण ज्या पद्धतीने आईला म्हणजे लेकराला आईची ओढ आहे त्याच पद्धतीनं आईला सुद्धा लेकराची ओढ असतेच. बघा, आपल्याला माहिती आहे की कुलदेव आणि कुलदेवी ही आपल्या सांसारिक आयुष्यात खूप महत्त्वाचे असतात. ज्या घरात कुलदेव आणि कुलदेवीची सेवा केली जाते ना तिथे सगळं सुखमय चालू असतं. आणि त्याचबरोबर बघा, पितरांची सेवा करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. आता कुलदेवीचे मंगळवार म्हटलं तर हा कुलदेवीचा वार आहे आणि आपल्या आई भगवतीचा देखील तो वार असतो. आणि त्याचबरोबर हा हनुमानाचा सुद्धा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणून काही लोक मंगळवारी बघा मांसाहार अजिबात करत नाही किंवा काही लोकांचा तर मंगळवार हा मारुती रायासाठी असतो. त्याचबरोबर बघा, बऱ्याच महिला बघा कुलदेवीचा उपवास हा करत असतात आणि कुलदेवीचा उपवास हा स्त्रियांनीच करावा, अतिउत्तम. ज्यांना उपवास करणं शक्य होत नाही बघा त्या स्त्रियांनी काय करावं तर तुमच्या घरातील एखादी बघा पुरुष मंडळी असेल त्यांनीही करू शकता. बऱ्याच बघा महिलांना एक जिज्ञासा असते, तुम्हाला माहिती आहे का, आपण आता त्या पौर्णिमेसंदर्भात पण बघा माहिती बघूयात. तर बघा, पौर्णिमेचा उपवास कसा करायचा असतात की आपल्या कुलदेवीसाठीच असतात. ते देखील खूप छान असतात, खूप अनुभव देखील येतात. ज्या स्त्रियांना आता बघा काय असतं तुम्हाला सांगते, आपण सांसारिक आयुष्य रोजचीच कामं आहेत, धावपळ आहे, अगदी प्रत्येकाला काही ना काही कामं आहेत. बघायला म्हणायला गेलं तर बघा आपल्या जबाबदाऱ्या ह्या कधीच संपत नाही. आपल्या जबाबदाऱ्या याच्यातून आपल्याला कधीकधी आपल्या कुलदेवीची उपासना सेवा करणं जमत नाही. बघा, असं सांगितलं जातं की महिलांनी मंगळवारी उपवास करावा आणि पुरुषांना रविवार. बघा, काही ठिकाणी रविवार पण उपवास केला जातो. म्हणजे कसं, आपण तो खंडेराव महाराजांचा वार असतो आणि ज्या पद्धतीने कुलदेवीची सेवा ही स्त्रियांनी केली पाहिजे अगदी त्याच पद्धतीने कुलदेवाची सेवासुद्धा पुरुषांनी केली पाहिजे. आता ते कसं काय ते नंतर बघूया. बघा, मंगळवारच बघूयात. बघा, स्त्रियांनी प्रत्येक स्त्री म्हणजेच महिलांनी, मग ती महिला अगदी कोणीही असो, त्यांनी आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे. कुलदेवीची सेवा करायची इच्छा आहे, तुमच्या सांसारिक अडचणींसाठी जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीची सेवा करायची इच्छा आहे, उपवास धरायची इच्छा आहे तर तुम्ही नक्कीच करू शकता. आता कुलदेवीच्या नावाचा उपवास हा अखंड करायचा असतो. ज्यांना संकल्पयुक्त करायचा आहे की बघा तुम्हाला 11 मंगळवार करायचे आहे किंवा बघा तुम्हाला जर 21 मंगळवार करायचे असतील तर ते देखील तुम्ही करू शकता. कुलदेवीच्या नावाचा की मला बघा माझ्या कुलदेवीची सेवा करायची आहे, माझ्या ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही समस्या आहेत त्या कमी व्हाव्या म्हणून कुलदेवीची सेवा करायची आहे किंवा सगळं चांगलं आहे पण माझ्या कुलदेवीसाठी मला एक दिवस उपवास करायचा आहे. बघा, उपवास खरं तर अन्नग्रहण न करण्यापेक्षा बघा म्हणजेच अन्नग्रहण थोडंसं कमी केलं तरीही चालतं, पण सेवा करणं, उपासना करणं, परमेश्वराच्या जवळ असणं खूप महत्त्वाचं आहे. आता जवळ असणं म्हणजे काय, त्यांच्या शेजारी जाऊन आपण बसू शकत नाही, पण त्यांचं नामस्मरण जप करून आपण त्यांच्या जवळ नक्कीच जातो.
मग बघा, ज्या स्त्रियांना 11 मंगळवार करायची इच्छा आहे किंवा ज्या स्त्रियांना 21 मंगळवार 51 जी काही तुमची बघा उपवास करण्याची इच्छा आहे, ज्यांना कायमचे मंगळवार करण्याची इच्छा आहे तेही नक्कीच करू शकता, सेवाही करू शकता. बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आता मंगळवार उपवास कसा करायचा, तर खरं तर बघा, उपवास ना हा दिवसभर करायचा असतो आणि तो संध्याकाळी सोडायचा असतो. तेच एक उत्तम आहे खरं तर. म्हणजे आता समजा बघा, आज मंगळवार आहे तर मी दिवसभर फलाहार घेणार किंवा भगर खाणार, खिचडी, जे काही तुमची खाण्याची इच्छा आहे ते तुम्ही खाऊ शकता. तुम्ही पण बघा, हलकं फुलकं एक टाईम अन्न खाऊन संध्याकाळी छानपैकी देवीला नैवेद्य दाखवून उपवास सोडायचा. उपवासाला काय करू शकता, तर बघा, नैवेद्यासाठी अगदी तुम्ही घरात जी काही भाजी भाकरी बघा जी काही बनवले आहे ती देवीला दाखवायचा. आणि ह्या दिवसभरात काय करायचं, तर बघा अगदी महत्त्वाचं बघा, काहीच नाही, अगदी तुम्ही दिवसभर सेवा करायची, उपवास करायचा आहे आणि रात्री भाजी भाकरीचा जो काही तुम्ही बनवलं आहे तो देवीला नैवेद्य दाखवून संध्याकाळी तुमच्या कुटुंबासह हा उपवास सोडायचा आहे. बघा, काही होत नाही. तुमच्या घरात जर कुलदेवीचा टाक असेल, फोटो असेल, मूर्ती असेल, छानपैकी संध्याकाळी बघा दर मंगळवारी कुलदेवीच्या टाकावर तुम्ही अभिषेक करू शकता. मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करू शकता. जे काही फोटो असेल तर फोटोसुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता, कुंकुमार्चन सेवा करू शकता. अशा वेळेस काय करायचं, किंवा अभिषेक करण्याची इच्छा असेल ना ती तुम्ही करू शकता. त्याचबरोबर बघा, तुम्ही नवार्णव मंत्र म्हणून कुंकुमार्चन सेवा करू शकता. बघा, पण अभिषेक करताना काही नाही, ओम चामुंडाय विच्चे नमो नमः हे बघा, हे 108 वेळा म्हणायचं, अभिषेक करायचा. कुंकुमार्चन सेवा तुम्ही या दिवशी करू शकता. अतिशय सुंदर अशी सेवा आहे. बघा, एखादा हार अर्पण करा, लाल फूल अर्पण करा, लाल फूल नसेल जे कुठलं फूल असेल ते देवीला तुम्ही अर्पण करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची सेवा बघा जी आहे ती म्हणजे कुलदेवीचा उपवास करा. तुमची इच्छा, तुम्हाला जेवढे दिवस करायची तेवढे दिवस तुम्ही उपवास करू शकता. किंवा अगदी दर मंगळवारी म्हणजे अखंड जरी मंगळवार तुम्ही केले तरी तुमची जी काही इच्छा आहे तर तुम्ही तेही करू शकता. त्याचबरोबर तुम्ही अगदी बघा दर मंगळवारी किंवा बघा, तुम्हाला जरी उपवास असेल किंवा नसेल तरी देखील तुम्ही मंगळवारी दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे. दुर्गा सप्तशती तुम्ही अगदी बघा या दिवसभरात तुमचा उपवास असणार आहे देवीचा बघा तो, आणि त्यात तुमचा दुर्गा सप्तशती ग्रंथाचं जर पारायण केलं ना तर अतिशय उत्तम, अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. कुलदेवी कुठलीही असू दे तरीही श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता. तुम्हाला संपूर्ण बघा दिव्या कवचपासून ते स्तोत्रपर्यंत संपूर्ण तुम्हाला वाचायचं आहे. म्हणजेच तुमचा एक पाठ होणार आहे. बघा, अतिशय सुंदर अशी सेवा आहे, तुम्ही करून बघा. आणि एकाच बैठकीत कुलदेवीची सेवा करत असताना मस्त बघा, तुम्हाला साडी घालायची आहे किंवा तुम्ही ड्रेस घालणार असाल तर ओढणीचा ड्रेस घाला. हातात 2-2 हिरव्या बांगड्या घालायच्या आहे. कपाळाला हळदी कुंकू लावायचं. देवीचा टाक, फोटो जे काही असेल त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि मस्त असं बघा श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं तुम्ही या दिवशी नक्कीच पाठ करू शकता, पारायण करू शकता. बघा, तुम्ही जर मंगळवारचा उपवास करत असाल किंवा करणार असाल तर त्या दिवशी तुम्ही श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ नक्की करा. बघा, खूप छान अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. उपवास करावा. आपल्या घरात जर कोणी आलं चुकून माकून, नातेवाईक असो, शेजारी पाजारी कोणीतरी आलं मंगळवारी, नक्कीच तिची तुम्ही यथाशक्ती ओटीही भरू शकता. अगदी ब्लाऊज पीस द्या किंवा त्याचबरोबर गोड काहीही तुम्ही यथाशक्ती खायला देऊ शकता. अगदी बघा, घरात केळी असतील, कुठलं नाही तर कुठलं फळ असेल ते द्या. चहा करू शकता. बघा, तुम्ही साखर दूधही देऊ शकता. प्रत्येक मंगळवारी श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे. त्याच्याचबरोबर सिद्ध कुंजिका स्तोत्राचं एकदा पठण करा. बघा, सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण केलं नाहीच बघा तरीही तुम्ही बघा नाही केलं तरी दुर्गा सप्तशतीचं संकल्पयुक्त असेल किंवा असंही तुम्ही पारायण नक्कीच करू शकता. अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. त्याचबरोबर बघा, एक माळ काही म्हणा तुम्ही बघा, तुम्हाला जो कुठला देवीचा मंत्र येत असेल तो एक माळ तुम्ही जप करू शकता. स्तोत्र म्हणा,
बघा नवार्णव मंत्र तुम्हाला आवर्जून म्हणायचं आहे. नवार्णव मंत्राचं बघा तुम्हाला एक माळ जप करायची. त्याचबरोबर देवी महात्म्य असेल, जी कुठली देवीची तुम्हाला सेवा येत असेल, जो मंत्र येत असेल त्यात तो तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे, सेवा करायची आहे. बघा त्यातल्या त्यात नित्यसेवेमध्ये काय होतं ना, दुर्गा सप्तशती रोज 2-2 पाठ करतो. ज्यांना 2-2 पाठ करणं शक्य होत नाही त्यांनी डायरेक्ट मंगळवारी संपूर्ण बघा दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ जो आहे अगदी छोटा आहे, तो तुम्ही संपूर्ण अगदी 1.5 ते 2 तास लागतील तेवढ्याच वेळात तुमचं वाचन होणार आहे आणि ते पारायण होणार आहे. अगदी संकल्पयुक्तही करू शकता. आई भगवतीला साकडं घालावं, संकल्प करावा की माझे 11 मंगळवार या कारणासाठी संसारिक ज्या काही तुमच्या अडचणी आहे त्या अडचणी दूर होण्यासाठी, मग पैशासंबंधित असो, नोकरीविषयी असो, शिक्षणाविषयी असो, अगदी कुठल्याही समस्या अडचणी असो त्या दूर होण्यासाठी, बघा त्याचा त्रास कमी होण्यासाठी आई भगवतीला साकडं घालायचं आहे. आणि मग त्यानंतर तुम्हाला पारायणाला संकल्पयुक्त ह्या दुर्गा सप्तशतीच्या पारायणाला तुम्ही सेवा करू शकता, पारायणाला सुरुवात करू शकता. अगदी बघा मुलीही ही सेवा, कुठलीही स्त्री, कुठलीही महिला ही सेवा करू शकते. बघा असं नाही की मी विधवा आहे मग करू का, तरीही तुम्ही करू शकता. स्त्री आहात तुम्ही, कुठली मुलगी, सवाष्ण, विधवा, प्रत्येक महिला ही सेवा करू शकते. कुलदेवीची सेवा करायची असते. बघा खूप सुंदर सेवा आहे. दर मंगळवारी दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण दर मंगळवारी करावं. आता संकल्पयुक्त जर मंगळवार करायचे असतील तुमचे तर बघा पूर्ण संकल्प होईपर्यंत अजिबात मांसाहार करायचा नाही. त्या बघा घरातले खात असतील त्यांना खाऊ द्या, परंतु तुम्ही खायचं नाही, करायचं नाही, एवढं लक्षात घ्या. मग तुम्ही 11 मंगळवार करा किंवा 21-51 जी काही इच्छा आहे, पण तोपर्यंत तुम्हाला मांसाहार हा वर्ज करायचा आहे. बघा कुलदेवी त्याचबरोबर तुम्ही आई भगवतीची सेवा करताय आणि त्याच दिवशी तुमच्या घरात मांसाहार होतोय, बघा कितपत योग्य आहे. घरातही तुम्ही या दिवशी मांसाहार बनवू नका. बघा इतर लोकांना खायचे बाहेर तर तुम्ही त्यांना खाऊ द्या, पण तुम्ही घरातही बनवू नका आणि स्वतःही खाऊ नका. बघा आपल्या जेव्हा अडचणी असतात ना तेव्हा सगळं आपण मान्य करतो आणि घरच्यांना पण ते मान्य करायला लावा. बघा खूप छान अनुभव येईल. कुठल्याही अडचणी असतील त्या तुमची कुलदेवी नक्कीच दूर करेल. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.